विषय आहे. आता मी जर त्यांच्या घरात त्यांना कोण विचारत नाही म्हणजे तर कसं चालेल. त्या विरोधात कोणीतरी उभं केलेलं आहे. सातारा सांगलीमध्ये दोन्ही महाराजांना विचारात घेतल्यानंतर असा जयंत पाटलांनी टीका केली आहे. आता जयंत पाटील साहेबांनी काय बोलावं हा त्यांचा विषय आहे. आता मी जर त्यांच्या घरात त्यांना कोण विचारत नाही म्हणजे तर कसं चालेल. त्यामुळे असं होत नाहीये. आदरणीय मुख्यमंत्री महोदयांनी भारतीय जनता पक्षाच्या श्रेष्ठीने उमेदवारी जाहीर केलेली आहे आणि त्यामुळं आम्ही सगळ्यांनी ती उमेदवारी स्वीकारलेली आहे आणि धैर्यशील कदम हे सातारचे आमचे उमेदवार आहेत. दोन्ही महाराज म्हणजे मी इकडे व्यस्त असताना सुद्धा दोन्ही महाराज फ्रंटफूटवर राहून ती निवडणूक हातामध्ये घेऊन लढतायत. असं कुठलाही विषय नाही. विरोधकांचं काम आहे की समोरच्या पार्टीमध्ये काय वाद लागतो का, काय करता येते का, असं काहीच जमत नाही. असं बोलून तरी काय हाती लागते का. डाव आदरणीय जयंत पाटील साहेबांच्या सारख्या कसलेल्या राजकारणाला माहिती आहे काय बोलायचं असतं. पंतप्रधान विरोधात कोणीतरी उभं केलेलं आहे. सातारा सांगलीमध्ये दोन्ही महाराजांना विचारात घेतल्यानंतर असा जयंत पाटलांनी टीका केली आहे. आता जयंत पाटील साहेबांनी काय बोलावं हा त्यांचा विषय आहे. आता मी जर त्यांच्या घरात त्यांना कोण विचारत नाही म्हणजे तर कसं चालेल. त्यामुळे असं होत नाहीये. आदरणीय मुख्यमंत्री महोदयांनी भारतीय जनता पक्षाच्या श्रेष्ठीने उमेदवारी जाहीर केलेली आहे आणि त्यामुळं आम्ही सगळ्यांनी ती उमेदवारी स्वीकारलेली आहे आणि धैर्यशील कदम हे सातारचे आमचे उमेदवार आहेत. दोन्ही महाराज म्हणजे मी इकडे व्यस्त असताना सुद्धा दोन्ही महाराज फ्रंटफूटवर राहून ती निवडणूक हातामध्ये घेऊन लढतायत. असं कुठलाही विषय नाही. विरोधकांचं काम आहे की समोरच्या पार्टीमध्ये काय वाद लागतो का, काय करता येते का, असं काहीच जमत नाही. असं बोलून तरी काय हाती लागते का. डाव आदरणीय जयंत पाटील साहेबांच्या सारख्या कसलेल्या राजकारणाला माहिती आहे काय बोलायचं असतं. पंतप्रधान